विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधला सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा धडा किंवा हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणाचा अभ्यास करत असताना सजीवातील जीवन प्रक्रिया किंवा जैविक इंधनाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या प्रकरणामध्ये ऊर्जा निर्मिती ते पेशी विभाजनापर्यंत सर्व माहिती आपण एकाच ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे प्रकरण थोडे महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टीने. अगदी सखोल नाही, परंतु तुम्हाला अभ्यासासाठी पूरक असलेलं सर्व साहित्य या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. आपल्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, इंधनाची आवश्यकता असते आणि हे इंधन आपल्याला ज्या स्रोतांमधून मिळते, ते स्रोत म्हणजे अन्नपदार्थ आणि या अन्नपदार्थांमधून आपल्याला ऊर्जा निर्माण केली जाते. आता या अन्नपदार्थांमध्ये काय असतं, तर कर्बोदके असतात, स्निग्ध पदार्थ असतात आणि प्रथिने असतात. ज्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण हे जास्त असते, म्हणजे मुख्य स्रोत आपला कर्बोदके आहे. स्निग्ध पदार्थ सुद्धा आहेत आणि प्रथिने सुद्धा आहेत. या प्रत्येकाची ऊर्जा म्हणजे किलो कॅलरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. ही ऊर्जा प्रत्येक पेशीत असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने मिळवली जाते. प्रत्येक पेशीमध्ये तंतुकणिका असतात आणि त्या मदतीने ती मिळवली जाते. आता यानंतरचा भाग येतो तो म्हणजे ऑक्सीश्वसन. या ऑक्सीश्वसनाचे 3 प्रमुख टप्पे आहेत. सर्वात पहिला आहे ग्लुकोज विघटन, दुसरं आहे क्रेब चक्र आणि तिसरं आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी. ग्लुकोज विघटनचं स्थान हे पेशीद्रव्यामध्ये असते. तर क्रेब चक्राचं स्थान हे तंतुकणिकेमध्ये असते आणि इलेक्ट्रॉन वहन साखळीचं स्थान हे सुद्धा आपल्याला तंतुकणिकेमध्ये असताना आढळते. यामध्ये 3 आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत. या तीनही आकृत्यांमध्ये काय होते ही माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण सुद्धा यामध्ये होते आणि यातून ही ऊर्जा बाहेर पडते आणि ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपामध्ये बाहेर पडत असते. आता ग्लुकोज विघटनामध्ये काय होते बघा. ग्लुकोज रेणूचं ऑक्सिडीकरण होते आणि त्याचं रूपांतर पायरुव्हिक आम्लामध्ये होते. ज्यामध्ये 2 एटीपी, 2 NADH2 आणि 2 H2O सुद्धा तयार होताना आपल्याला दिसतात. मग या 2 पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर ॲसेटिल कोएन्झाइम ए मध्ये होते. ज्याच्यामध्ये 2 NADH2 सुद्धा तयार होतात आणि कार्बन डायऑक्साइडचे 2 अणू सुद्धा यामध्ये तयार होताना आपल्याला दिसतात. त्या पुढचा भाग येतो क्रेब चक्र. क्रेब चक्र ही सुद्धा तंतुकणिकेमध्ये होताना आपल्याला आढळते. ही आकृती तुम्हाला दिलेली आहे. या क्रेब चक्राचा अभ्यास जर तुम्ही केला, तर यामध्ये बघा तंतुकणिकेचं बाहेरील आवरण, आतील आवरण, तंतुकणिकेतील द्रव्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. ॲसेटिल कोएन्झाइम हे कुठे तयार होते आणि कार्बन डायऑक्साइड, एटीपी, FADH2, NADH2, H2O आणि CO2 तयार होताना आपल्याला दिसते. मेदाम्ले सुद्धा यामध्ये साठवलेले असतात. ज्याला आपण क्रेब चक्र असे म्हणतो. पुढचं तिसरा भाग येतो याच्यातला, तो म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये काय होते, याचे सरळ-सरळ एक गणित आहे. जसं ग्लुकोज विघटन होत असताना ऊर्जा जी तयार होते ती 2 एटीपी आणि 2 NADH2 च्या स्वरूपात तयार होते. म्हणजे इथे 6 एटीपी ऊर्जा तयार होते अधिक 2 एटीपी म्हणजे 8 एटीपी ऊर्जा यामध्ये तयार होताना आपल्याला दिसते. एटीपी म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होत असताना 2 NADH2 मधून 6 एटीपी ऊर्जा तयार होते. म्हणजे यामध्ये सुद्धा 6 एटीपी ऊर्जा तयार होताना आपल्याला दिसते. क्रेब चक्र यामध्ये 6 NADH2 म्हणजे 18 जे एटीपीचे रेणू आहेत ते तयार होतात. 2 FADH2 यामध्ये 4 एटीपी आणि 2 एटीपी एक्स्ट्रा तयार होतात. म्हणजे जवळपास 24 एटीपी यामध्ये तयार होतात. म्हणजे 8 अधिक 6 अधिक 24 जवळपास 38 एटीपी यामध्ये तयार होताना आपल्याला दिसतात. एक NADH2 म्हणजे 3 एटीपी आणि एक FADH2 म्हणजे 2 एटीपी हे आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. जेव्हा ऑक्सिजन नसतो, तेव्हा श्वसनाबद्दलची आपण माहिती घेतो. जेव्हा ऑक्सिजन नसेल, तेव्हा आपण विनॉक्सी श्वसन करत असतो. ज्यामध्ये ग्लुकोजचं रूपांतर किंवा ग्लुकोजचं विघटन होते आणि ग्लुकोजचं विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल तयार होते. पायरुव्हिक आम्लामध्ये किण्वन प्रक्रिया करून त्यामध्ये ऊर्जा ही कमी प्रमाणात तयार होते. म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ग्लुकोजचे अपूर्ण विघटन आपल्याला विनॉक्सी श्वसनामध्ये घडताना दिसते. जेव्हा ऑक्सिजन नसतो, तेव्हा विनॉक्सी श्वसन घडून येताना आपल्याला दिसते. किण्वन प्रक्रिया आहे. बघा, किण्वन प्रक्रियेमध्ये काय होते? किण्वन प्रक्रियेचे 3 भाग आहेत.
यामध्ये पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर 3 प्रकारे केलं जाते. पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर किण्वन प्रक्रियेद्वारे जर केलं, तर अल्कोहोल आणि किण्व तयार झालेलं आपल्याला दिसते. ईस्ट ज्याला म्हणतो आपण. परत आपण पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर करण्याचा प्रयत्न केला, तर लॅक्टिक आम्लामध्ये त्याचं रूपांतर होते आणि हे स्नायू आणि तांबड्या रक्तपेशींमध्ये मिसळलं जाते. स्नायूंमध्ये लॅक्टिक आम्ल साठल्यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. नंतर पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर किण्वन प्रक्रियेद्वारे होऊन व्हिनेगारमध्ये होते आणि व्हिनेगार किंवा जीवनसत्व हे विविध सूक्ष्मजीवांद्वारे सुद्धा मिळतात. म्हणजे आपल्याला घेतल्या जातात. व्हिनेगारमध्ये याचं रूपांतर होताना आपल्याला आढळते. आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे यामधला प्रथिनांचा प्रवास, जो आपल्या शरीर बांधणीसाठी आवश्यक आहे. जसं अॅमिनो आम्ल आहे. अॅमिनो आम्ल हे एक सारखं कार्य करते आणि अॅमिनो आम्लाचं रूपांतर बघा आता, अॅमिनो आम्ल आपल्या त्वचेला मिळते, तेव्हा मेलेनिन आणि केराटिन यामध्ये तयार होते. त्वचेमध्ये आपल्या ते असते. स्नायूमध्ये आपल्याला आढळते, ज्यामध्ये ॲक्टिन व मायोसिन सुद्धा आपल्याला आढळते. पियूषिका ग्रंथी आहे, यामध्ये वेगवेगळी संप्रेरके आपल्याला आढळतात. अॅमिनो आपल्याला स्वादुपिंडामध्ये सुद्धा सापडते, ज्यामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन तयार होताना आपल्याला दिसते. हाडामध्ये आपल्या ऑसिन असते, बळकटी प्राप्त होते त्यामध्ये. त्यानंतर रक्तामध्ये आपल्या हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे असतात, ज्यामध्ये आपल्याला अमिनो आम्ल सापडते. म्हणजे प्रथिन जे आहे, हे प्रथिन आपल्याला एक शरीर बांधणीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता यातला सर्वात महत्त्वाचा भाग जो आपल्याला किचकट वाटतो, तो म्हणजे सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन. आता हे नेमकं काय आहे? तर बघा आकृतीद्वारे मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये पेशी विभाजन, वाढ आणि दुरुस्ती हे नेमकं काय आहे ते बघूया. सूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस. यामध्ये कायिक पेशी आणि मूलपेशींमध्ये हे मायटोसिस घडून येते. शरीराच्या वाढीसाठी हे मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन आवश्यक असते. अर्धसूत्री विभाजनामध्ये काय होते? अर्धसूत्री विभाजनाचं रूपांतर तुम्हाला आकृतीमध्ये दर्शवलेलं आहे आणि हे अर्धसूत्री विभाजन आपल्याला प्रजनन पेशीमध्ये घडते. मग या सूत्री विभाजनाचे टप्पे काय आहेत? तर पहिला भाग आहे याचा प्रकल विभाजन, ज्यामध्ये केंद्रकाचं विभाजन होते आणि दुसरा भाग आहे यामधला परिकल विभाजन, यामध्ये जीवद्रव्याचं विभाजन आपल्याला होताना आढळते. सूत्री विभाजन पाहत असताना यामध्ये पूर्वावस्था आहे आणि मध्यावस्था तुम्हाला दिलेली आहे. सूत्री विभाजनामधील पूर्वावस्थेमध्ये म्हणजे प्रोपेजमध्ये काय होते, तर गुणसूत्रे हे आखूड व जाड होतात आणि केंद्रकावरण यामधलं नाहीसं होऊ लागते. तर मध्यावस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे हे विषुववृत्तीय प्रतलाला समांतर येतात, ज्याला आपण मध्यावस्था किंवा मेटाफेज असे म्हणत असतो. आता सूत्री विभाजनाचं विलगीकरण होताना पश्चावस्था आणि अंत्यावस्थेत सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. पश्चावस्था म्हणजे अॅनाफेज. यामध्ये गुणसूत्रे हे केळीच्या घडासारखे दिसतात आणि धाग्यांच्या मदतीने ती विरुद्ध दिशेला ओढली जातात. तर अंत्यावस्थेमध्ये 2 जन्य केंद्रके तयार होतात आणि केंद्रक आवरण पुन्हा यामध्ये तयार होते. पश्चावस्थे म्हणजे अॅनाफेजमध्ये केळीच्या घडासारखे ते दिसतात आणि अंत्यावस्थेमध्ये टेलोफेजमध्ये आपल्याला ही जन्य केंद्रके पुन्हा केंद्रक आवरणामध्ये तयार झालेली आपल्याला दिसतात. आता सूत्री विभाजनाचं महत्त्व काय आहे? सूत्री विभाजनामुळे शरीराची वाढ होते. यामधून जखमा ज्या होतात त्या बऱ्या करणे हे सुद्धा सूत्री विभाजनाचं महत्त्वाचं कार्य आहे. शरीराची झीज भरून काढणे हे सुद्धा सूत्री विभाजनाचं कार्य आहे आणि रक्तपेशी तयार करणे हे सुद्धा सूत्री विभाजनाचं महत्त्वाचं कार्य आहे. एक स्वाध्याय दिलेला आहे. वरील आकृत्यांमध्ये कोणती प्रक्रिया दर्शवलेली आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. बघा, याची उत्तरं सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहेत. परंतु उत्तर न बघता तुम्ही ही आकृती अगदी सहजपणे स्पष्ट करू शकता. पहिली आकृती जी आहे, ती ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र, ऑक्सिश्वसन आणि ज्याला म्हणतो आपण एरोबिक रेस्पिरेशन याबद्दल माहिती दिलेली आहे. ती तुम्ही बघू शकता. यामधली माहिती तुम्ही भरू शकता. इथे बाजूला एक तक्ता दिला आहे. ती सुद्धा तुम्ही योग्य प्रकारे भरू शकता. एक स्वाध्याय म्हणून, सराव म्हणून तुम्ही नक्कीच याचा अभ्यास करावा. तर या प्रकरणामध्ये आपण काय शिकलो? जीवन प्रक्रिया. जीवन प्रक्रियेसाठी अन्न महत्त्वाचं असते. आपल्याला मिळते कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने. मेद ज्याला म्हणतो आपण. मेद आणि प्रथिने यापासून आपल्याला मिळते.
याचं रूपांतर ऊर्जेमध्ये केलं जाते. जवळपास 38 एटीपी ऊर्जा यामध्ये तयार होते आणि या 38 एटीपी ऊर्जा तयार झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जी वाढ होते, ती सूत्री विभाजनामार्फत होताना आपल्याला दिसते. तर ऑक्सिश्वसन आणि पेशी विभाजन या 2 प्रमुख प्रक्रिया आपल्या जगण्याचा आधार आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, कठीण वाटणारा भाग थोड्याफार सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच तुम्ही याचा अभ्यास करावा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह लवकरच.